हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. कसं आहेत तुम्ही? मी बरा आहे, तुम्ही पण बरा आहे म्हणून घेतलं आहे. चला तर आज आम्ही हे रेसिपी करून दाखवणार आहे बघा. आधी ही शिजवून घेतो मी. शिजवून घेऊन ते 5 मिनटं झाकून सोडते. शिजवले ते बघा आता शिजले ते अगदी मऊ आणि शिजले ते. आता ह्याच्यासाठी मी 5 मिनिट चुलीवर झाकून सोडले. जाळ लावून व्यवस्थित शिजले आणि हे आता खाली उतरून ठेवतो. आणि ह्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं हे चिरून घेतो. आता व्यवस्थित बारीकपणे चिरून घेतो. तर बघा आता चिरून घेतले टोमॅटो आणि कोथिंबीर, जिरा घेतले आणि सगळं बारीकपणे व्यवस्थित चिरून घेतले. आता तेल घेतले. आम्हाला किती पाहिजे तेवढं मी घेतले. तुम्हाला किती पाहिजे तुम्ही तेवढं घ्या. मला किती पाहिजे तेवढं मी तेल ओतून घेतले. आता तेल चुलीवर ठेवतो आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यात आधी जिरं टाकून घेतो. तेल आता गरम झाले. जिरं टाकून घेतो. आधी जिरं टाकून घेतल्यावर आणि त्याच्यात कांदा टाकून घेतो. कांदा टाकून सगळं व्यवस्थित आणि ते सगळं कांदा टाकून घेऊन व्यवस्थित ते सगळं मिक्स करायचं. आधी कांदा सगळं व्यवस्थित मिक्स करतो. त्याच्यावर आणि टोमॅटो टाकून घेतो. त्याच्यात ते जरा कांदा भाजल्यावर टोमॅटो टाकून घ्यायचं. अजून जरा भाजू देते. अजून भाजले नाही. कांदा भाजले की जरा आता टोमॅटो टाकून घेतो. आता टोमॅटो टाकून ते पण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते पण टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर दोन्ही मिळून व्यवस्थित 1-2 मिनिट त्यांना भाजायला सोडायचं. 2 मिनिट झाल्यावर भाजले ती बघा. आता व्यवस्थित अगदी भाजले ती लाल झाले. त्याच्यात लाल मिरची टाकून लाल मिरची एवढं टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो. आणि त्याच्यात एवढं बारीक मीठ टाकून घेतो. तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घ्या. आणि मी जराच टाकलोय आणि कमी पडलं तर चालतंय, खरं जास्त चालत नाही. आता हे टाकून घेतो बघा. हे दाणं पोटाचे शेंगा ह्याच्यात मिक्स करतो. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो सगळं मिक्स करून व्यवस्थित मिरची आणि सगळं मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो. मिक्स करून घेऊन व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतो. कोथिंबीर टाकून मिक्स सगळं झाल्यावर तयार झाले बघा. हे 5 मिनिट ह्याच्यावर झाकून सोडायचं. आता सगळं मिक्स करून 5 मिनिट झाकून सोडायचं. आपण सगळं मिक्स होते. आता झाकून सोडले मी. 5 मिनिट सोडायचं. सगळं व्यवस्थित शिजते. व्यवस्थित शिजल्यावर 5 मिनिटानं काढायचं. बाजरीचं भाकरी आणि ही व्यवस्थित मस्त जेवण. बाजरीचं भाकरी आणि शेंगाचं सुक्का मस्त लागते.